नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, या सरकारी कर्मचाऱ्यांना भेट, कर्मचाऱ्यांचे होणार डबल प्रमोशन. जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका. तर मित्रांनो, प्रत्येक कर्मचाऱ्यांचे स्वप्न असते की त्यांचे प्रमोशन व्हावे. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, जे की कित्येक वर्षापासून प्रमोशन थांबले होते ते चालू झाले आहे. डबल प्रमोशन देणार अशी घोषणा सरकारने केली आहे. यातून लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल. काय होते प्रमोशन थांबण्याचे कारण पहा मित्रांनो. जवळपास 2016 पासून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रमोशन थांबवण्यात आले होते. प्रमोशन थांबवल्यामुळे अनेक कर्मचारी प्रमोशन न घेताच निवृत्त झाले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आणि याचा परिणाम त्याच्या कामावर दिसून येऊ लागला. आता मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे कर्मचाऱ्यांचे प्रमोशन अनेक दिवसापासून थांबवण्यात आले होते. आता 2 प्रमोशन देण्यात येणार आहे. काय आहे प्रमोशनची स्थिती पहा मित्रांनो. सरकारच्या अंदाजानुसार जवळपास 1.25 लाख जागा विविध विभागात रिक्त पडलेल्या आहेत. सरकारचा असा विचार चालू आहे की ज्या खुल्या जागा आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. याने काय होईल, कर्मचाऱ्यांचे प्रमोशनचे स्वप्नही पूर्ण होईल आणि ऑफिस मधले कामही झपाट्याने वाढेल. कोणते कर्मचारी पात्र असणार तेही लक्षात घ्या मित्रांनो. ज्यांचे प्रमोशन 2016 पासून नाही झाले किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा केली, ज्या कर्मचाऱ्यांनी इमानदारीने काम केले आहे, ज्यांच्यावर कधी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, असे कर्मचारी पात्र ठरतील. डबल प्रमोशन म्हणजे नेमके काय पहा मित्रांनो. डबल प्रमोशन म्हणजे कर्मचाऱ्यांना एकदाच 2 वर्ग वरी नेण्यात यावे. उदाहरणामध्ये जर कोणता कर्मचारी क्लर्क म्हणून वर्ग 2 मध्ये काम करत असेल तर तो डायरेक्ट क्लर्क वर्ग 1 मधून ऑफिसर पदावर जाऊ शकतो आणि यामध्ये प्रमोशन झाल्यानंतर पगारही वाढेल. पगार किती वाढेल तेही लक्षात घ्या मित्रांनो. कर्मचाऱ्यांचे प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या पगारात चांगलीच वाढ पाहायला मिळेल. जसे की 15% ते 30% वाढ होऊ शकते. ही पगार तुमच्या पदावर आधारित आहे. वर्ग 3च्या अधिकाऱ्यांचे जर प्रमोशन झाले तर त्यांचे पगार 5 ते 10 हजारापर्यंत होऊ शकते. वर्ग 2च्या अधिकाऱ्यांची पगार वर्ग 3 पेक्षा अधिक वाढेल. प्रमोशनची प्रक्रिया कशी जाईल पहा मित्रांनो. सरकारने यासाठी एक समिती स्थापन केली आहे. यामध्ये चाचणी, नोंदणी, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका आणि SER तपासणी, क्षमता मूल्यांकन, यामध्ये शैक्षणिक पात्रता, सेवांचा कार्यकाळ इत्यादी विश्लेषण, यादी तयार करणे, प्रमोशनसाठी योग्य उमेदवारी यादी. कधीपासून मिळणार प्रमोशनचा फायदा पहा मित्रांनो. मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले की 12 महिन्याच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. काही विभागामध्ये अगोदरच आदेश दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन लांबवण्यात आले आहे त्यांना डबल प्रमोशन देण्यात येईल. कोणत्या विभागात होणार प्रमोशन पहा मित्रांनो. शिक्षण विभाग, महसूल विभाग, पंचायत आणि ग्रामीण विकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नगरपालिका आणि नागरी प्रशासन विभाग या विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमोशन केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली मित्रांनो. अनेक कर्मचाऱ्यांना हा निर्णय योग्य वाटलं आहे. काही कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे नाराज आहेत. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, आमच्याबद्दल सरकारने चांगला विचार केला आहे. हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे. कर्मचाऱ्यांचे मत आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.